इचलकरंजी बातमी सत्रात आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या कृषी विषयक धोरणाच्या विरोधात गुरुवारी इचलकरंजीत वेगवेगळी आंदोलने छेडण्यात आली। शहर काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारचा निषेध करत निदर्शने करण्यात आली। कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने कॉम्रेड मलाबदे चौकात रास्ता रोको आंदोलन, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करत निवेदन देण्यात आले। केंद्र सरकारने नवीन कृषी विधेयक धोरणे ही केवळ भांडवलदार व व्यापाऱ्यांसाठी केली आहेत। या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे। शेतीमालाचे भाव पडून व्यापारी साठेबाजी करून शेतकरी व जनतेची लूट करतील। यासाठी केंद्र सरकारने केलेली शेतकरी व कामगार विरोधी धोरणे हाणून पाडली पाहिजेत, असे नगरसेवक शशांक बावचकर यांनी सांगितले। या आंदोलनात बाबासाहेब कोतवाल, सौ वेदिका कळंत्रे, सौ विद्या भोपळे, महेश माळी, प्रकाश कांबळे, योगेश पंजवानी, चांदसो शेख, नासिर गवंडी, विजय मुसळे, प्रशांत लोले, सुधाकर डाके आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कामगार संघटना संयुक्त कृती समितीसह विविध संघटनांनी येथील कॉम्रेड मलाबदे चौकात रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। लक्ष्मी मार्केट येथे जमून संयुक्त कृती समिती व विविध संघटनांचे पदाधिकारी कॉम्रेड मलाबदे चौकात आले। त्या ठिकाणी रास्ता रोको करत निदर्शने केली। आंदोलनामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। आंदोलनात कॉम्रेड दत्ता माने, एबी पाटील, सदा मलाबदे, शिवाजी साळुंके, नारायण गायकवाड, सुभाष कांबळे, आनंदराव चव्हाण, रामचंद्र पोला, शिवगोंडा खोत, आनंदा गुरव, बंडोपंत सातपुते, अरुण मांजरे, सुनील बारवाडे, बजरंग लोणारी आदी सहभागी झाले होते। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत केंद्र सरकारने कृषी व कामगार विरोधी धोरणे रद्द करावीत यासाठी प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले। नवीन धोरणामुळे व्यापारी शेतकऱ्याकडून कमी दरात माल खरेदी करून तो जादा दराने विकतील। त्यामुळे रेशन धान्य दुकाने बंद पडण्यासह शेतकरी उद्ध्वस्त होऊन जाईल, असे म्हटले आहे। यावेळी कॉम्रेड हनुमंत लोहार, मारुती आजगेकर, महेश लोहार, शिवाजी जाधव, शशिकांत सदलगे, हैदर अली मुजावर, आमिर खान हिरगुडे, राजाराम बोडके, राजश्री तगारे, रब्बानी मुल्लानी, मंगल तावरे, रंजना मुळे, आदम मुल्ला आदी उपस्थित होते। आपल्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकल्याने संतप्त झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी मानवी हक्काची पायमल्ली करत पकडलेल्या संशयित आरोपींचे मुंडन केले। त्यांचे हे कृत्य मानवतेला काळीमा फासणारे असून त्यांना तातडीने बडतर्फ करावे। 6 डिसेंबर पर्यंत लोहार यांच्यावर कारवाई न झाल्यास विशेष पोलीस महानिरीक्षकाच्या कार्यालयासमोर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पार्टीचे संस्थापक प्राचार्य सुकुमार कांबळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला। ते म्हणाले, आम्ही कधीही अवैध व्यावसायिक अथवा गुन्हेगारांचे समर्थन करणार नाही, परंतु जुगार क्लबवर सापडलेल्या 14 जणांना लोहार यांच्याकडून जी वागणूक देण्यात आली ते अत्यंत चुकीचे आहे। उठाबशा काढण्यास लावणे, गुडघे व कोपरावर रांगण्यास लावणे आणि धर्मालाही लाजवेल असे कृत्य करत सर्वांचे मुंडन करणे, त्यातून लोहार यांनी मानवी मूल्यांची प्रतारणा केली आहे। आरोपीला ताब्यात घेणे व त्याला शिक्षा व्हावी यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे ही पोलिसांची कामे आहेत। शिक्षा देण्याचे काम हे न्यायालयाचे असताना लोहार यांनी मनमानी करत आणि आपल्या हद्दीत अन्य खात्याने केलेल्या कारवाईमुळे ते पिसाळले आहेत। त्यातूनच त्यांनी सर्व संशयितांना जातीवाचक शिवीगाळ केली। न्यायालयासमोर आपल्या कृत्याचे पितळ उघडे पडू नये यासाठी संशयित आरोपींना कोरोनाचा आधार घेत कानटोपी व मास्क घालण्यास भाग पाडले। तर लोहार यांच्या कृत्यामुळे नैराश्यातून संशयितापैकी अमर मगदूम याने न्यायालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न केला। सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र भोरे याच्या आत्मदहनाचा काही अंशी लोहार हेही जबाबदार असल्याचे स्पष्ट होते। लोहार यांच्या दंडुकशाहीचा वापर व आणि हेकेखोर वृत्तीमुळे शहराच्या नावलौकिकाला गालबोट लागले आहे। म्हणूनच मानवी हक्क पायदळी तुडविणाऱ्या लोहार यांना सेवेतून बडतर्फ करावे, असे प्राचार्य कांबळे यांनी सांगितले। संशयितापैकी तानाजी आवळे यांनी लोहार यांनी दिलेल्या वर्तणुकीचे कथन करताना लोहार यांच्या विरोधात या संदर्भात रीतसर तक्रार देण्यात येणार असल्याचे सांगितले। पत्रकार परिषदेत राज्य सरचिटणीस संदीप ठोंबरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीतल खरात, सतीश भंडारे, प्रमोद बिरांजे, शिवाजी माने, प्रसाद रेडेकर आदी उपस्थित होते।
इचलकरंजी शहरात गेल्या 4-5 महिन्यापासून प्रलंबित असलेल्या समस्यांचा वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याने इचलकरंजी नागरिक मंचतर्फे मागील महिन्यात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते। त्यावेळी प्रशासनाने समस्या निदर्शनास आणून दिल्यास कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते। त्यानुसार आज इचलकरंजी नागरिक मंचच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा अलका स्वामी यांची भेट घेऊन प्रलंबित समस्यांची मांडणी करून निवेदन देण्यात आले। निवेदनात शहरातील भटक्या कुत्र्यांचे व मोकाट जनावरांचे नियोजन, गावातील वाढते फुटपाथवरील अतिक्रमण, वृक्ष संपदा जतन व तरु समिती कारभार चौकशी, शहरातील सार्वजनिक मुताऱ्यांची दुरावस्था व नवीन मुताऱ्या बसविणे, GPS मोजणीबाबत तातडीने निर्णय घेऊन पालिकेचे उत्पन्न वाढवणे, शासन परिपत्रकानुसार माहिती अधिकार बाबतची प्रसिद्धी करणे, तसेच माहिती अधिकार दिन साजरा करणे, सार्वजनिक अभिलेख नागरिकांना पाहणीसाठी खुले करणे, स्मशानभूमी पार्किंग समस्या, बेकायदेशीर वृक्षतोड बाबत तातडीने गुन्हे दाखल करणे, हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून बसवलेले निकृष्ट स्पीड ब्रेकरचा खर्च वसूल करणे, 107 कोटीच्या कामकाजातील तक्रारीवर कारवाई करणे, कूपनलिका, पाणी नियोजन, रेन वॉटर हार्वेस्टिंग टायमर बसवणे, नळांना चाव्या बसवणे, फिल्टर हाऊस येथील वॉश आउटचे वाया जाणारे पाणी नियोजन करणे, शहर वाहतूक समस्येवर गांभीर्याने लक्ष देणे, अनाधिकृत फळ मार्केट हलविणे अशा समस्या मांडल्या। यावेळी अभिजित पटवा, अमित बियानी, उमेश पाटील, सुनील सारडा, राजू कोनूर यांच्यासह इनामचे सदस्य उपस्थित होते।